YouTubeवरचे शिक्षक जे आहेत ते दो कवडीचं काहीही बोलतात, येतात ग्राफ दाखवतात. यांचा त्या टॉपिक सोबत काहीही संबंध नसतो, तरी हे बोलतात. व्ह्यूजसाठी या सगळ्या गोष्टी करतात. पैसे कमवायची यांची नियत असते. पैशासाठी सगळ्या गोष्टी करतात. असा आरोप केलेला आहे एका गोदी मीडियामधल्या अँकरने, की गोदी मीडियाची अँकर हिच्या बातम्या जर तुम्ही ऐकल्या, तर तुम्हाला अक्षरशः मनाला पश्चाताप होईल, की बाबा रे मी काय ऐकतोय? शी एखादी घाणेरडी वृत्ती म्हणजे काय हे अक्षरशः लायकी नसलेली बाई त्या पोझिशनवरती नेऊन बसवलेली आहे, असं तुम्हाला वाटेल. मेलेडी इतनी मेलेडी क्यों है, जहर नूरी का झाल निकाल देंगे, अशा ही नॅशनल टीव्हीला बातम्या दाखवते आणि ही सर्वसामान्य लोकांचे टॉपिक ह्या न्यूज चॅनलवरती दाखवते, असं हिचं मानणं आहे. तू सर्वसामान्य लोकांचे टॉपिक दाखवत नाहीये, तर सर्वसामान्य लोकांना गंडवायचं काम करताय. एखाद्या ठिकाणी पडदा टाकायचा, दुसऱ्या ठिकाणी पडदा ओपन करायचा. जे अडाणी अनपढ लोकं आहेत, त्यांच्या डोक्यावरती परिणाम करायचं काम हे न्यूज चॅनलवाले करतात. मला तर माहीत नाही हे न्यूज चॅनल कोण बघतं आजकाल. कारण सर्वसामान्य गोरगरिबांची पोरं देखील आजकाल तेवढे मॅच्युअर झालेले आहेत. यांना प्रत्येकजण शिव्या घालते. मित्रांनो, या बाईला लोकांनी घेरलं आणि हिच्या विरोधात पहिली आपल्या देशातली ही महिला आहे, जिच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. हाय हायचे नारे देण्यात आले आणि हा व्हिडिओ कालच जारी झालेला आहे. विचार करा मित्रांनो, 157वा नंबर यासाठीच लागतो आपल्या देशामध्ये या न्यूज चॅनलवाल्यांचा आणि आज ह्या सर्वसामान्य लोकांचा आक्रोश पण बघायला भेटला या महिलेच्या विरोधामध्ये. कारण खालच्या लेव्हलच्या बातम्या मित्रांनो, युजलेस बातम्या असतात ह्या बाईच्या. काहीही बोलत नाही ही. एखाद्या टॉपिकवरती बोलणार नाही, नीट पेपर लीकवरती बोलणार नाही, सर्वसामान्य गॅसवाढीवरती, कुठल्याच अशा टॉपिकवरती हे लोकं बोलणार नाहीत. फक्त एखाद्या पॉलिटिकल पार्टीला प्रमोट करायचं काम, एखाद्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करायचं काम, एखाद्याला अपोज करायचं काम हे लोकं करतात आणि हे एज्युकेटेड असतात मित्रांनो. मी ऐकलेलं आहे. मोठ्या पोझिशनवरती ह्यांना बसवलंय म्हणल्यावरती ह्यांना तेवढा एज्युकेशनमधनं निवडून चाळून ह्यांना घेतलेलं असतं. परंतु हे काय चाटायचं सोडत नाहीये. हे सोडणार पण नाहीत असं मला तर स्पष्ट दिसतंय. मित्रांनो, जे YouTubeवरती शिक्षण देतात सर्वसामान्य शिक्षक, त्यांना जर तुम्ही बघितलं ना, तर मोफत शिक्षण देतात ते अक्षरशः. एखादा टॉपिक सर्वसामान्य गोरगरिबांच्या पोरांना समजला नाही. 10 वर्ष आधीचीच गोष्ट घ्या मित्रांनो. आपल्याला एखादा टॉपिक समजला नाही, तर आपण त्या शिक्षकांच्या पाठीमागे पळायचो. "मॅडम मला हे समजलं नाही, मला समजून सांगा." "मी बिझी आहे आता, मी तुला नंतर सांगते." त्यामध्ये टाईम जायचा, वेळ जायचा. अक्षरशः तो टॉपिक आपल्याला समजायचा पण नाही. एक्झाम होऊन जायचे, तो प्रश्न आला काय, गेला काय, आपल्याला काहीही त्यातलं कळत नव्हतं. आपण प्रायव्हेट क्लासेस जर लावले नाही, तर आपल्याला तो टॉपिक लास्टपर्यंत समजायचा नाही. कारण त्या लेव्हलचं मित्रांनो आधीच्या काळामध्ये तुम्हाला तर माहिती आहे, की कसं सिस्टम होती. परंतु मित्रांनो एक YouTube आलं. YouTubeच्या माध्यमातून शिक्षक जे आहेत आपल्या देशातले, ते त्या YouTubeच्या प्लॅटफॉर्मवरती आली आणि हे जमल्यावरती ह्या YouTubeच्या प्लॅटफॉर्मवरती या शिक्षकांनी क्रांती केली. ह्यांनी आजपर्यंत गोरगरिबांच्या पोरांना शिकवलं. सर्वसामान्य गोरगरिबांच्या पोरांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. एखादा टॉपिक मला समजला नाही तरी मी जातो, तो बघतो आणि तो क्लेरिफाय करतो आणि तो मी एखाद्या वेळेस 4 वाजता जरी सकाळी बघितला, तरी देखील मला तो टॉपिक समजेल. टाईम लिमिट नाही मित्रांनो, कधी पण तुम्ही बघू शकता, कधी पण करू शकता. या सगळ्या गोष्टी YouTubeच्या माध्यमातून पॉसिबल झाल्या. आणि मित्रांनो, याने आजपर्यंत असल्या पॉलिटिकल टॉपिक्सवरती पण बोलले नाहीत, काहीच बोलत नाहीत हे लोकं. परंतु यावेळेस काय झालं, तर सर्वसामान्य गोरगरिबांचा हक्क असणारा नीटचा पेपर तो लीक झाला आणि तो पेपर लीक झाल्यावरती तो प्रश्न उपस्थित राहिला या शिक्षकांसमोर. कारण यांचेच विद्यार्थी आहेत त्या नीटच्या पेपरसाठी आणि त्यांची तळमळ, कुणी आत्महत्या करतंय. सर्वसामान्य गोरगरिबांची पोरं जी आहे, ती टेन्शनमध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये जायचं काम होतं त्यांच्यासोबत आणि एवढा मोठा कांड झाला तरी देखील आपली इंडियन गोदी मीडिया जी आहे, ती असल्या फालतू बातम्या दाखवायचं काम करतीये आणि यामध्ये हे जे YouTubeवरचे शिक्षक आहेत, ते जाब विचारतात ते, की "काय करताय तुम्ही? काय झालंय?" तर ह्या यूट्यूबर्सला देखील रोकायचं काम हे लोकं करतात आहे आणि याचमुळं मित्रांनो कल्पिक झालं, भांडणं सुरू झालेले आहेच. गोदी मीडिया वर्सेस यूट्यूब शिक्षक, YouTubeवरचे जे शिक्षक आहेत, त्यांच्यामध्ये हे वातावरण तापायची कामं चालू झालेले आहेत. हे एकीकडे मित्रांनो त्या हक्कांवरती बोलतात ते, आम्हाला त्या गोष्टी पाहिजेत आणि त्या गोष्टींना रोखायचं काम ही गोदी मीडिया करते. ही नालायक गोष्ट आहे, विचार करा मित्रांनो. नक्कीच या गोदी मीडियाबद्दल काहीही तुम्ही डोक्यामध्ये घेऊ नका. ही हरामखोरं आहेत, ही भंगार मीडिया आहे. आपल्या देशाचा 157व्या क्रमांकावरती नंबर येतो अख्ख्या जगामध्ये. हे तेवढ्या क्लेरिफिकेशनने प्रश्न विचारत नाहीत. एखाद्याने प्रश्न विचारला तरी देखील त्याची वाट लावायचं काम हे लोकं करतात
आपल्या देशातले यूट्यूबर्स मित्रांनो, जे शिक्षक आहेत, ते अख्ख्या जगामध्ये फेमस आहेत. आपल्या देशातले जे टेक्निकल कोर्सेस आहेत, ते अमेरिकेमध्ये विकले जातात, ऑस्ट्रेलियामध्ये विकले जातात. तिथले लोकं आपले जे शिक्षक आहेत, त्यांच्याकडे येऊन अक्षरशः शिकायचा प्रयत्न करतात. कारण तेवढं नॉलेज या टेक्निकल क्षेत्रामध्ये असेल, आपल्या देशातल्या शिक्षकांनी घेतलेलं आहे. तेवढ्या व्यवस्थितरित्या आपल्या देशातले शिक्षक समजून सांगतात. म्हणून आपल्या YouTubeवरच्या शिक्षकांचं नाव संपूर्ण जगामध्ये आहे आणि नक्कीच मित्रांनो, त्यामुळं आपल्या देशाला बदलायचं काम हे शिक्षकच करणार. शिक्षकच आपल्या देशाला बदलू शकतो, हे मोठमोठे लोकं बोलून गेलेले आहेत आणि हे देखील क्रांती करणारच. मित्रांनो, या सर्वसामान्य गोरगरिबांच्या पोरांना ते शिकवतात म्हणल्यावरती तिथंच त्यांनी क्रांती केलेली आहे. परंतु त्यांचा हक्क जो आहे, त्या हक्कावरती जर बोलले आणि ही गोदी मीडिया जर कंट्रोल करत असेल, तर नक्कीच मित्रांनो तुमच्या हातात आहे. तुमची चॉईस आहे. तुम्ही कुणाला प्रिफर करता. तुम्हाला अंधभक्तासारखे डोळे झाकून डोक्यावरती पट्टी लावून जर यांच्या न्यूज बघायचे असले, तर तुम्ही बिंदास बघा. तुम्ही एका रॅट म्हणजे काय म्हणतात त्याला चक्रव्यूहमध्ये फसून जासाल. हे तुम्हाला तुमच्या डोक्यावरती परिणाम करत राहतील. काही न्यूज सांगतील आणि तुम्हाला एक दिवस असा येईल, की तुमच्या हातामध्ये कटोरा असेल, तरी देखील तुम्ही यांच्या गोष्टींवरती विश्वास ठेवाल आणि मग त्यावेळेस जाऊन थोड्या दिवसांनी समजाल, की बाबा रे, हे आपल्याला डोळ्यावरती पट्टी झाकत होते. नक्कीच मित्रांनो, ह्या लोकांच्या बातम्या बघणं बंद करा. यांना बायकॉट करा. ह्यांचे चॅनलवरती रिपोर्ट करा. त्यावेळेस जाऊन कुठेतरी मित्रांनो व्यवस्थितरित्या तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. तुम्हाला तो न्याय भेटत, तुमच्या गोष्टी पुढे येतील. नाहीतर 12 तर वाजलेलेच आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. नक्कीच काय वाटतं तुम्हाला या 2 शिक्षकांच्या आणि या गोदी मीडियाच्या भांडणामध्ये विजय कुणाचा होईल? कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.